परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण LCB कडे दिलं जावं, त्याचा तपास तिकडे वर्ग करावा अशी मागणी या दरम्यान केली जाणार आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात तपास झाला नसल्याचा पत्नी आणि मेव्हण्यानं आरोप केला होता। भाजप आमदार सुरेश धस हे पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण LCB कडे दिलं जावं, त्याचा तपास तिकडे वर्ग करावा अशी मागणी या दरम्यान केली जाणार आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात तपास झाला नसल्याचा पत्नी आणि मेव्हण्यानं आरोप केला होता। त्यामुळे ते या संदर्भात आता पुढच्या चर्चेसाठी नवनीत कौत यांच्या भेटीसाठी धस तिथे पोहोचले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, साधारण किती वेळ झालाय धस आता सध्या कौत यांना भेटून आणि काय नेमक्या मागण्या या दरम्यान ते करतायत? भाजप आमदार सुरेश धस हे आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीला पोहोचले आहेत। साधारण 15 मिनिटांपासून त्यांची चर्चा सुरू आहे। ज्यावेळेस सुरेश धस पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आले त्यावेळेस त्यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं होतं। परळी येथे 2023 मध्ये महादेव मुंडे यांचा मृतदेह आढळला होता। त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या आणि त्या प्रकरणात गुन्हा देखील झाला होता, परंतु त्याचा तपास झाला नसून आता वेगवेगळे पोलीस अधिकारी बदलले परंतु त्याचा तपास झाला नाही असा आरोप त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने केला होता। त्यानंतर आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून आता या प्रकरणाचा जो तपास आहे तो परळी पोलिसांच्या ऐवजी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी घेऊन आता सुरेश धस पोलीस अधीक्षकांच्या भेटीला पोहोचले आहेत। आता या भेटी दरम्यान काय चर्चा होते आणि पोलीस अधीक्षक यावर काय निर्णय घेतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। निश्चित, धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।